सुनबाई, ओ सुनबाई, पाणी देता का जरा? सासूबाईंच्या हाकेने दिशा तनतन करतच उठली. काय यांचा सारखा त्रास आहे, जरा थोडं झोपून देत नाहीत. दिशाचे सासू सासरे वयाने खूप म्हातारे झाले होते. जोपर्यंत स्वतःचे हात चालत होते तोपर्यंत करून खात होते. आता शरीर साथ देईना म्हणून शहरात मुलाकडे आले होते. दिशाला छोटा मुलगा राज होता. तो आईचे वागणं अगदी निरखून पाहत होता. दुसऱ्या दिवशी दिशा चिडचिड करतच काम करत होती. रोजची धावपळ तिला नको वाटत होती. तरी काही कामासाठी घरात कामवाली बाई ठेवली होती. दिशाला मात्र थोडेही काम करायला नको वाटत होतं. त्यात सासू सासरे तिच्याकडे राहायला होते. आल्यापासून तिची जास्तच चिडचिड वाढून त्यांचा रागराग पण खूप करत होती. राजला मात्र आईचं वागणं अजिबात आवडत नव्हतं. आजी आजोबांवर त्याचा खूप जीव होता. दुपारी कामावरून दिशा तिच्या बेडरूममध्ये जाऊन बसली. तिचं काम आवरलं की तो नित्य दिनक्रम होता. आईला फोन लावणे. शेजारीच राज अभ्यास करत बसला होता. त्याचं लक्ष मात्र आईकडे होते. रोज फोनवर आई काय बोलते यावर त्याचं लक्ष बारकाईने असायचं. दिशा घरातील छोट्या छोट्या गोष्टीबाबतही आईशी बोलत होती. स्वयंपाक झाला का, ते विषय सासू सासऱ्यांचा तिला किती ओझं झालंय यापर्यंत विषय येऊन पोहोचला. माझी खूप ओढताण होते सगळ्यांना सांभाळता सांभाळता, असं तिच्या आईला ती सांगत होती. नवऱ्याला सांगून त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचंही बोलत होती. आई तिला समजावून सांगत होती, बाळा ते तरी कुठे जाणार, शेवटी एकुलती एक सून आहेस तू त्यांची. त्यांची सेवा करणं तुझे कर्तव्य आहे. तोपर्यंत सासूबाईंनी दिशाला हाक मारली. तिने तोंड मुरडत आता काय झालं यांना असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. सासूबाईंना भूक लागली होती. जेवायला दे म्हणून त्यांनी हाक मारली होती. राजने मात्र आईचं बोलणं अभ्यास करतानाही अगदी मन लावून ऐकलं होतं. आई किती तोंड मुरडते हेही राज पाहत होता. संध्याकाळी राजचे बाबा ऑफिसवरून घरी आले. दिशाने नवऱ्याला पाणी दिले. नेहमीप्रमाणे राजची आणि बाबांची मस्ती सुरू झाली. आजी आजोबा कौतुकाने दोघांकडे बघत होते. दिशा स्वयंपाकघरात सर्वांसाठी चहा ठेवत होती. खेळता खेळता राजने बाबांना विचारलं, बाबा वृद्धाश्रम म्हणजे काय हो? त्याचे बाबा म्हणाले, तू कोठे ऐकलास हा शब्द? बाबांच्या विचारण्यावर राज म्हणाला, सकाळी मी आई कोणाशी तरी बोलताना ऐकलं. आजी आजोबांना ती वृद्धाश्रमात पाठवायचं बोलत होती. त्यामुळे तिला खूप त्रास होतोय असंही ती सांगत होती. दिशा किचनमधून बाहेर आली. चहा सर्वांसाठी घेऊन. राजकडे दिशा आवाक होऊनच बघत होती. पुढे तो काय बोलणार यावर लक्ष तिचं बारकाईने होते. त्याला
शांत कसं करावं हेही तिला समजत नव्हतं. राजच्या बोलण्याने आज तिला खजील होण्याची वेळ आली होती. राज त्याच्या आईसमोर बोलू लागला, बाबा, मी लग्नच नाही करणार. तुम्ही उद्या म्हातारे झाल्यावर माझ्या बायकोने असं तुम्हाला वाईट वागवलं तर मला नाही आवडणार. तुमच्याबद्दल असं वाईट बोललेली ती, जसं आई रोज फोनवर आजी आजोबांविषयी बोलत असते. मी सहन नाही करू शकत. राजच्या बोलण्याने दिशाचे डोळे अश्रूंनी भरले. तिच्या चुकीचे वागण्याची तिला लाज वाटत होती. सगळे तिच्याकडे संशयित नजरेने बघत होते. ती स्वतःला कटघरात उभी वाटत होती. तिला तिच्या आईचं बोलणं आठवलं, बाळा, ते तुझ्याकडेच येणार, दुसरीकडे कुठे जाणार. खरंच किती चुकीचं वागलो याचा तिला पश्चाताप होत होता. सर्वांसमोर तिची मान शरमेने खाली गेली होती. तिने हात जोडून मुलाची सर्वांची माफी मागितली. राज, आई, तू खूप चांगली आहेस, माझी खूप काळजी करतेस, पण आजी आजोबांना असं वागवू नकोस ना. ते खूप चांगले आहेत. त्याच्या निरागस डोळ्यात आजी आजोबांविषयी ओढ, प्रेम जाणवत होतं. तिने स्वतःचे डोळे पुसले आणि वचन दिलं, नाही बाळा, आजपासून त्यांना माझ्याकडून काही त्रास होणार नाही. मुलाचं विचित्र वागणं असतं, पण त्यातूनही सकारात्मक बदल घरामध्ये घडून येतो, हे या कथेतून दाखवलं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.